1 तारखेपासून एलपीजी सिलेंडरचा दर वाढणार आहे का? 1 तारखेपासून रेल्वे तिकिटाचे नियम बदललेत का? 1 तारखेपासून आयकर नियमातही बदल होणार आहे का? 1 एप्रिल पासून काय काय बदलणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। 1 एप्रिल नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणारा दिवस। या दिवसापासून काही नवे नियम लागू होतात तर काही नियम बदलले जातात। पण मग 1 एप्रिल 2026 पासून काय काय बदलणार आहे पाहूया। सध्या गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एलपीजी सिलेंडर। एकीकडे आखाती देशांच्या युद्ध परिस्थितीमुळे एलपीजी आणि इंधनाचा पुरवठा विस्कळीत झालाय। युद्ध परिस्थिती लवकर निवळण्याची शक्यता नसल्यानं एलपीजीसह सीएनजी, पीएनजी आणि एटीएफच्या दरात काही बदल होऊ शकतात। बदललेल्या दरांची घोषणा 1 एप्रिललाच केली जाणार आहे। त्यामुळे आधीच सिलेंडरची टंचाई सहन करणाऱ्यांना दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे। 1 एप्रिल पासून टॅक्सच्या नियमात सुद्धा मोठा बदल होणार आहे। 1 एप्रिल पासून आयकर अधिनियम 2025 लागू होणार आहे। 1961 पासून अस्तित्वात असलेला जुना कायदा बदलला जाणार आहे। यामागे नवी कर प्रणाली जास्त सोपी करणं, करदात्यांवर असलेल्या नियमांचं ओझं कमी करणं हे हेतू आहेत। यापुढे आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म 16 उपलब्ध असणार नाहीये। त्याला आता पर्याय देण्यात आलाय। फॉर्म 16A चं नाव बदलून फॉर्म 131 करण्यात येणार आहे। तर फॉर्म 16 ऐवजी 130 फॉर्म येणार आहे। नव्या कायद्यात असेसमेंट इयर ऐवजी टॅक्स इयर हा सुटसुटीत शब्द वापरला जाईल। नव्या टॅक्स रिजीम मध्ये आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाहीये। 1 एप्रिल पासून बँकिंग व्यवहारावरही अतिरिक्त शुल्क लागू शकतं। एचडीएफसी आणि बंधन बँक मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा बदलणार आहे। म्हणजे तुम्ही मोफत एटीएम सेवा वापरण्यावर आता मर्यादा येणार आहेत। एचडीएफसीनं 5 आणि बंधन बँकेनं ही मर्यादा 3 इतकी केली आहे। या मर्यादेबाहेरील व्यवहारांवर 23 ते 25 रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जाणार आहे। पंजाब नॅशनल बँकेनंही डेबिट कार्डद्वारे व्यवहाराची मर्यादा 75,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे। सगळ्यात महत्त्वाचा नियम बदलणार आहे तो रेल्वे तिकिटाशी संबंधित। कारण 1 एप्रिल पासून रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या आणि त्याच्या रिफंड मिळण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय। आता तुम्ही रेल्वे सुटण्यापूर्वी 8 तासांच्या आत जर तिकीट रद्द केलं तर तुम्हाला 1ही रुपया रिफंड मिळणार नाहीये। याआधी ही मर्यादा 4 तास इतकी होती। पण जर तुम्ही तुमचं तिकीट 8 ते 24 तासांच्या आधी रद्द केलं तर तुम्हाला 50% रक्कम परत मिळू शकेल। जर तुम्ही तुमचं रेल्वे तिकीट 24 ते 72 तास आधी रद्द केलं तर तुम्हाला तिकिटाची केवळ 25% रक्कम कपात करून उर्वरित पैसे मिळू शकतील। हेच जर तुम्ही 72 तास आधी केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळू शकणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही स्थितीत तिकिटाची पूर्ण रक्कम परतावा म्हणजे रिफंड म्हणून मिळणार नाहीये। 1 एप्रिल पासून पॅन कार्डशी संबंधित अनेक गोष्टींमध्येही बदल होणार आहेत। आतापर्यंत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेची खरेदी विक्री करायची असेल तर पॅन कार्डचा उल्लेख करणं अनिवार्य होतं। मात्र 1 एप्रिल पासून ही मर्यादा 20 लाख रुपये करण्यात आली आहे। यामुळं छोट्या शहरांमध्ये कमी किमतीतल्या जमीन खरेदी करायची असल्यास कागदपत्रांची पूर्तता करण्यामध्ये दिलासा मिळू शकणार आहे। याशिवाय तुम्हाला जर 5 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या वाहनांची खरेदी करायची असेल तर पॅन कार्ड द्यावं लागणार आहे। यापूर्वी प्रत्येक 4 चाकी वाहनाच्या खरेदीसाठी पॅन कार्ड गरजेचं होतं। 1 एप्रिल पासून पॅन कार्ड बाबत आणखी नवे नियम लागू करण्यात आले। त्यानुसार तुम्ही जर एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल दिलं आणि रोख रक्कम देणार असाल तर 1 लाखांपेक्षा अधिक रकमेचं पेमेंट करण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आलंय। यापूर्वी ही मर्यादा 50,000 रुपये इतकी होती। याचा फायदा लग्न, कौटुंबिक कार्यक्रम यासारख्या आयोजनांच्या वेळी होणार आहे। आता तुम्हाला तुमची कोणतीही नवी विमा पॉलिसी खरेदी करायची असेल तर पॅन कार्ड द्यावं लागणार आहे। प्रीमियमची रक्कम कमी असली तर प्रत्येक पॉलिसी पॅन कार्ड सोबत लिंक करणं अनिवार्य असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून नवं पॅन कार्ड हवं असेल तर कागदपत्रांबाबत नियम कठोर करण्यात आलेत। यासाठी आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून आता स्वीकारला जाणार नाहीये। त्याऐवजी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा 10वीचं गुणपत्रक द्यावं लागेल। सोबतच प्राप्तिकर विभागाच्या निर्देशांनुसार पॅन कार्ड आणि आधार कार्डवरच्या नावाचं स्पेलिंग एकसारखं असणं गरजेचं आहे। जर दोन्ही कार्डवरची नावं वेगवेगळी असली तर 1 एप्रिल पासून तुमचे व्यवहार ठप्प होऊ शकतात। तुम्ही खासगी कंपनीचे कर्मचारी आहात का? तर मग हा एक बदल नक्की जाणून घ्या। कारण 1 एप्रिल पासून 4 नवीन लेबर कोड म्हणजे कामगार कायदे लागू होत आहेत।
याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर होणार आहे। आता मूळ पगार हा एकूण वेतनाच्या म्हणजे सीटीसीच्या किमान 50% ठेवणं कंपन्यांना अनिवार्य असणार आहे। आतापर्यंत कंपन्या मूळ वेतन कमी करून घर भाडं भत्ता, विशेष भत्ता वाढवत होते, पण आता सीटीसीच्या अर्धा मूळ पगार ठेवावा लागणार आहे। यासोबतच 1 एप्रिलपासून इन्कम टॅक्स, कामाचा कालावधी, फुल अँड फायनल सेटलमेंट, बोनससाठी नवीन नियम लागू होणार आहेत आणि ते कंपन्यांना फॉलो करणं बंधनकारक असणार आहे। अशा प्रकारे 1 एप्रिलपासून हे सगळे नियम बदलले जाणार आहेत, काही नवे नियम लागू होणार आहेत। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।